वसमत शहरामध्ये मातोश्री हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होमचा स्थलांतर व गौरवप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वसमत विधानसभेतील लोकप्रिय आमदार राजूभाई नवघरे होते, तर गुरुवारी पूज्य भदंत पयाबुद्दीन थेरो हे होते। या कार्यक्रम सोहळ्याप्रसंगी पंचक्रोशीतील अनेक मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार राजूभाई नवघरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या। सर्वप्रथम डॉक्टर अजय लोकरे साहेब वडगावकर यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो। डॉक्टर अजय लोकरे वडगावकर साहेब हे MBBS आणि DGO म्हणजे सर्वोच्च पदवी प्राप्त करून घेतलेले आहेत आणि ताईसुद्धा आमच्या प्रोफेसर आहेत लोकरे ताई। या ठिकाणावर मातोश्री हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम तसेच स्थलांतर व गृहप्रवेश म्हणजे असं दुहेरी कार्यक्रमाचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगानं या ठिकाणावर या वसमत तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राजूभाई नवघरे यांनी सुद्धा इथं भेट दिली आणि या हॉस्पिटलचं उद्घाटन केलेलं आहे। आंबेडकरी चळवळीतील नवनिर्वाचित नगरसेवक राजकुमारजी येंगडे या ठिकाणावरचे गटनेते, या सहकारी सहकार कारखान्याचे म्हणजे मला वाटते चेअरमन आणि बरीचशी मंडळी, मान्यवर नगरसेवक वाहुळे जी असतील नगरसेवक, बरीचशी मंडळी इथं भेट दिली। आमचे विजयजी सरपाते नांदेडचे युवा धाडशी एक नेते आहेत आणि डॉक्टर साहेबांचे मेहुणे आहेत, ते इथं विशेष उपस्थित राहिलेले आहेत। डॉक्टर साहेबांचा मुळात स्वभाव जो आहे हा सेवाभावी स्वभाव आहे, त्यांच्यात अतिशय नम्रता आहे आणि लोकांची सेवा आपल्या हातून कशी घडावी याच्यासाठीच म्हणजे डॉक्टर साहेबांनी हे हॉस्पिटल उभं केलेलं आहे। सर्व जाती धर्माच्या लोकांना इथं मुबलक सुख सुविधा इथं उपलब्ध होतील, सगळ्या गोष्टी इथं त्याने अवेलेबल केलेल्या आहेत। जेवढे आपल्या तालुक्यामधील जेवढेही रोगी असतील समजा किंवा आपल्या जवळपासचे कोणी नातेवाईक रोगी झालेले असतील किंवा भविष्यात कधी होतील तर आपण त्यांना सांगितलं पाहिजे की आपल्या हक्काचं हॉस्पिटल मातोश्री आता उभं राहिलेलं आहे आणि मुळातच डॉक्टर साहेबांचा हा स्वभाव सेवाभावी असल्या कारणाने रोग्यांची एकदम परिवारातल्या माणसासारखी सेवा झाल्याशिवाय इतर राहणार नाही असा आम्हाला आत्मविश्वास आहे। त्यामुळे या हॉस्पिटलची भरभराट व्हावी आणि या निवासामध्ये सर्व परिवारांना, लोकरे परिवारांना सुख शांती इथं यश प्राप्त व्हावं अशी एक मंगल भावना व्यक्त करतो आणि डॉक्टर साहेबांना, लोकरे ताईंना, सर्व परिवारांना त्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। सर्वांचं मातोश्री हॉस्पिटलचं जे काही आम्ही स्वप्न पाहिलेलं होतं की 5 वर्षापूर्वी आम्ही मातोश्री हॉस्पिटल गवळी मारुती मंदिर येथे चालू केलेलं होतं, मात्र त्या ठिकाणी जे काय आहे ते रेंटवर होतं म्हणजे किरायाच्या ठिकाणी। त्या ठिकाणी जे काही ज्या परिस्थितीत जे उपलब्ध होतं त्या पद्धतीत आम्ही आजपर्यंत तिथं सेवा दिलेली आहे। 5 वर्षाच्या प्रयत्नानंतर खूप तडजोड करून हे हॉस्पिटल उभारलेलं आहे आणि आम्हाला असं वाटत होतं की हे मॅटर्निटी आणि नर्सिंग होम आहे, तर गरोदर माता जे आहेत जे किंवा कुठले ऑपरेशन्स आहेत या ठिकाणी आम्ही लोकांना चांगल्या ॲम्बियन्समध्ये हे सगळ्या पुरवल्या जाव्यात अशी एक आमची इच्छा होती। वसमतमध्ये आता सध्या आपण जे काही हॉस्पिटल केलेलं आहे हे स्त्रियांसाठीचं 20 बेडचं एकमेव असं सुसज्ज हॉस्पिटल आहे, ज्या ठिकाणी प्रत्येक मातेला आपण ते जे म्हणतील, नातेवाईक जसे म्हणतील तशा सुविधा उपलब्ध आहेत। AC रूम म्हटलं AC रूम, नॉन AC म्हटलं नॉन AC रूम, ज्या पद्धतीनं त्यांना सुविधा पाहिजे त्या पद्धतीचं आपण इथं उपलब्ध केलेलं आहे। त्याच्यानंतर सर्व ऑपरेशन्स इथं होतील, नॉर्मल डिलिव्हरी पण होतील आणि जे काही बऱ्याचशा तक्रारी असतात लेडीजच्या ते सुद्धा आम्ही इथं हे करणार आहेत आणि बरेच वेळेस नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करत नाही असं बरेच लोकांचं म्हणणं होतं, मात्र आता या ठिकाणी आता आम्ही इथं स्वतःच राहणार आहेत, तर 24 तास जोपर्यंत तिला त्रास सहन होईल तोपर्यंत आम्ही देणार किंवा जर ज्यांना वेदना रहित प्रसूतीचा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये त्यांना त्रास न होता आपण प्रसूती करू शकतो, हे सुद्धा आपण इथं केलेलं आहे। दुर्बिणीचे ऑपरेशन सुद्धा आपण इथं करणार आहेत। त्याच्यानंतर
त्याच्यानंतर आपण बरेच वेळेस की अवघड ऑपरेशन जसे कॅन्सरचे ऑपरेशन्स असतात ते सुद्धा आपण जे लेडीजचे जे काही पिशवीचे गर्भपिशवीचे कॅन्सर जे आहेत ते सुद्धा आपण या स्तरावर करणार आहेत. कालांतरानं काही दिवसामध्येच आपण हे पूर्ण हॉस्पिटल लोकांना सुविधा व्हाव्यात, पैसे लागू नयेत या हिशोबाने काही कालावधीमध्येच हे हॉस्पिटल सुद्धा कॅशलेस करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि लवकरच ते होईल. त्याच्यानंतर आपल्या इथे सोनोग्राफीची व्यवस्था सुद्धा काही कालावधीमध्ये आम्ही चालू करणार आहेत आणि हे सर्व सुविधा कॅशलेस करण्याचा आमचा विचार आहे, जेणेकरून कुठल्याही रुग्णाला आर्थिक बुर्धन पडू नये याचा आमचा प्रयत्न राहील. मी स्वतःच सांगतोय की ज्या ठिकाणी आता बाकीच्या हॉस्पिटलबद्दल तर मी काही बोलणार नाही. माझ्या हॉस्पिटलमध्ये मी स्वतः स्त्रीरोग तज्ज्ञ आहे आणि जे मला काम ज्याच्यात माझी डिग्री आहे मी तज्ज्ञ आहे तेच काम मी माझ्या हॉस्पिटलमध्ये करणार आणि जे मी माझी फॅकल्टी सोडून मी दुसरं काम करणार नाही. मुळात आता शासनानं आपल्याकडे HPV लसीकरण केलेलं आहे. बरेच वेळेस काय असते पिशवीचं कर्करोग होण्याची शक्यता असतो. बऱ्याच असं आता यूट्यूबर्स आणि बाकीच्या रील्स पण झालेत की HPV लसीकरण करू नका म्हणून त्याचे बरेचसे चुकीचे काही संदेश आपल्या समाजामध्ये पसरलेले आहेत. माझं सर्वांना आव्हान आहे की HPV लसीकरण जर केलं तर हे गर्भपिशवीचे ऑपरेशन सुद्धा होणार नाहीत. त्याच्यामुळं सर्व जनतेच माझं आव्हान आहे की जे काय आपले 15 वर्षाच्या खाली म्हणजे 14 वर्षाच्या ज्याचे पूर्ण नाही झालेत अशा लोकांनी HPV लसीकरण घ्यावे, जेणेकरून हे गर्भपिशवीचे काही आजार पुढच्या भविष्यामध्ये त्यांच्या होणार आहेत तर ते होणार नाही.